यांच्या पिंपळझरी साखरा आमची एक मागणी आहे की आमच्या वेळेवर पगार होत नाही. आमची 5 महिन्यापासून पेमेंट नाही आमचं की आमचं वेळेवर पेमेंट व्हायला पाहिजे. एक तारीख आम्हाला शासनाने एक तारीख द्यायला पाहिजे, त्या तारखेला आमचं पेमेंट व्हायला पाहिजे. ते तारखेप्रमाणे पेमेंट व्हायला पाहिजे आमचं. त्याच्यात आमचं वेतन श्रेणी लागू करायला पाहिजे आम्हाला. आमची मागणी की वेतन श्रेणी शासनाने आम्हाला वेतन श्रेणी मागणी लागू करायला पाहिजे. राहणीमान आमचा वेळेवर भेटायला पाहिजे. राहणीमान भत्ता आमचा भेटत नाही. ग्रामपंचायत आमचं PF जमा करत नाही बँकेला. ते PF जमा केला पाहिजे ग्रामपंचायतनं. असे आमचे कोरोनाचा भत्ता आम्हाला मिळाला नाही. पगार वाढ झाली पाहिजे आमची. पगार तर एक तर टायमार आमची पगार होत नाही. 1 तारखेला सांगितलं 25 तारखेला होतील. हे 2 मिनिट येस आमची पगार व्यवस्थित 1 तारीख देऊन निश्चित करून आम्हाला कळवावे. आम्ही 45 संघटनाचे कर्मचारी आहोत. हो, आमची तारीख एकदम निश्चित करावी आणि आमचा राहणीमान भत्ता वेळेवर द्यावा. फक्त आम्हाला शासनाकडून एवढीच विनंती आहे. आज बच्चूभाऊ कडू हो हे आमच्यासाठी झटत आहे आणि आम्ही बदनापूर तालुक्यातले कर्मचारी असून माझं नाव हुसेन पठाण, मी तालुका अध्यक्ष आणि आमचे सचिव. बोला. नामदेव ताडगे आमचे सचिव खातगाव. आमची पगार वेळेवर होत नाही. आम्हाला 1 तारीख सांगितल्याच नंतर आम्हाला 25 तारखेला पगार होती आमची. स्वतः आमची 25 तारखेला पगार होती. आज बचत आला म्हणते ते बनते, बचतच नाही आले म्हणते तालुकावाल्याला सांगते. असं हे नामदेव हरिभाऊ ताडगे, बदनापूर तालुका राहणार खातगाव. दत्ता सरम पवार, राहणार बोलेगाव, तालुका घनसंगी, जिल्हा जालना. आम्ही तळागाळात काम करणारे कर्मचारी आहेत, पण आमच्यावर लक्ष नाही शासनाचं पाहिजे तेवढं. आमची टायमावर पगार नाही. आम्हाला 10% घेणार होते, ते घेतलं नाही. आणखीन तिथून नाही तर आमच्या भरपूर काही मागण्या आहेत. आम्हाला वेतनश्री वाढ पाहिजे, वेतन वाढायला पाहिजे आमचं. तेवढ्या वेतनवर आमचं काहीच भागत नाही. काय आमचा परपंच संसार चालायचा म्हणल्यानं आम्हाला 24 तास काम करावं लागतं गावामध्ये. काय एवढंच. डीपीवर जावं लागतं. तिथून फ्यूज ठेवावा लागतो. अनेक कामं म्हणजे आम्हाला करावं लागते. झाडझूड करावं लागते. हा, रात्री अपरात्री आम्हाला जावं लागतं. हा. दत्ता सरम पवार, मी बोलेगाव, तालुका घनसंगी, जिल्हा जालना. येताना मंत्री म्हणून या आता. फक्त आता असं म्हणू नका ग्रामविकास मंत्री म्हणून या म्हणून. मंत्री जरी नसलो तर मी तुम्हाला सांगतोय